नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. जुलै महिन्यात देखील कमीच पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. आधी जून महिन्यामध्ये राज्यात जवळपास निम्माच पाऊस झाला. त्यामुळं जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, पेरण्या वेळेवर होतील अशी आशा शेतकरी बाळगून होते. पण हवामान विभागानं आज जाहीर केलेल्या अंदाजामधून जुलैविषयी देखील चिंता निर्माण झाली आहे. परंतु या अंदाजामध्ये जुलै महिन्यात आणि त्या पुढच्या टप्प्यामध्ये काहीसे सकारात्मक संकेत देखील मिळत आहेत. मग नेमकं हवामान विभागानं जुलै महिन्याचा अंदाज काय दिला आहे, नेमका जुलै महिन्यातल्या कोणत्या दिवसांमध्ये पाऊस पडू शकतो आणि मान्सूनविषयी नेमके सकारात्मक संकेत काय दिलेत याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय मोहोपात्रा यांनी आज जुलै महिन्याचा अंदाज जाहीर केला. या अंदाजामध्ये जुलै महिन्यात देखील देशात आणि राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु विदर्भाविषयी मात्र काहीसे सकारात्मक अंदाज किंवा काहीसे सकारात्मक संकेत हवामान विभागाने दिले. जुलै महिन्यात राज्यात केवळ विदर्भामध्ये सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. त्यासोबतच पूर्व मराठवाडा म्हणजेच विदर्भाला लागून जे मराठवाड्याचा भाग आहे त्या भागामध्ये देखील सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. पण संपूर्ण मराठवाड्यामध्ये हा पाऊस नसेल. मराठवाड्याच्या इतर भागांमध्ये जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मराठवाड्यासोबतच मध्य महाराष्ट्र म्हणजे आपण ज्याला पश्चिम महाराष्ट्र तसंच उत्तर महाराष्ट्र म्हणतो या भागामध्ये देखील सरासरीपेक्षा कमीच पाऊस राहणार आहे. कोकणात देखील सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. थोडक्यात काय तर जुलै महिन्यामध्ये विदर्भ जर सोडला आणि मराठवाड्याचा काही भाग सोडला तर राज्याच्या इतर सर्व भागांमध्ये पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमीच राहण्याची दाट शक्यता आहे. आता जून महिन्यामध्ये आधीच पाऊस कमी झालेला आहे. मग जुलै महिन्यात पाऊस जूनप्रमाणेच कमीच राहील का तर असं नाही आहे. आता मागच्या आठवडाभरामध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात का होईना पाऊस पडला होता. त्यामुळेच पावसाचं प्रमाण आपल्याला जवळपास 53% दरम्यान जून महिन्यामध्ये दिसून आलं. आता जुलैच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये केवळ महाराष्ट्रातच नाही तर मध्य भारतात देखील चांगला पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण आहे. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला की 2 जुलैपासून तर 10 जुलैपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडू शकतो. त्यानंतर देखील 4-5 दिवस काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या 15 तरी चांगला पाऊस राहू शकतो असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. मग जर जुलैच्या पहिल्या 15 पावसाचं प्रमाण चांगलं असेल आणि जर जुलैच्या पावसाचा अंदाज हा सरासरीपेक्षा कमी असेल तर त्यानंतर पावसामध्ये खंड पडू शकतो का, पाऊस कमी होऊ शकतो का असा प्रश्न मात्र कायम राहतो आहे. आता याचं उत्तर आपण त्यावेळी एकतर हवामान विभागाचे तज्ज्ञ असतील किंवा निवृत्त शास्त्रज्ञ असतील यांच्या माध्यमातून आपण याचे उत्तर घेऊयाच. परंतु हवामान विभागाने जो काही अंदाज दिला ते आधी आपण समजून घेऊयात. आता हे झालं महाराष्ट्राविषयी. जुलै महिन्यामध्ये केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. एल निनोविषयी सांगताना डॉक्टर मोहोपात्रा यांनी सांगितलं की एल निनो सध्या सक्रिय झालेला आहे आणि एल निनोचा परिणाम आणि इतर घटकांचा परिणाम एकंदरीतच मान्सूनच्या पावसावर दिसून येतोय. देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. यामध्ये आपल्या देशाच्या शेतीसाठी जे काही महत्त्वाचे राज्य आहेत यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, त्यासोबतच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या सगळ्या राज्यांमध्ये कमी पाऊस झालेला आहे. केवळ 2-3 राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस दिसून आला आहे. त्यामध्ये एक तामिळनाडू आहे, त्यासोबतच पश्चिम बंगाल आहे. या राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण काहीसं अधिक दिसून आलं होतं. आता जुलै महिन्यात देखील या राज्यांमध्ये कमी पावसाची दाट शक्यता आहे. आता सुरुवातीला मी जे सांगितलं होतं की मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काहीसे सकारात्मक संकेत मिळतील असं हवामान विभागाच्या आजच्या अंदाजातून स्पष्ट होत आहे. ते म्हणजे IOD विषय. आता आपण आधीच्या मुलाखतींमधून आढावा घेतला होता की IOD म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सकारात्मक होऊ शकतो, सकारात्मक स्थितीमध्ये येऊ शकतो असा अंदाज जागतिक पातळीवरील काही हवामान संस्थांनी व्यक्त केला होता. आज हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मोहोपात्रा यांनी त्याचा पुन्हा उल्लेख केला आहे. त्यांनी असं सांगितलं की ऑस्ट्रेलियाचं वेदर डिपार्टमेंट असेल किंवा इतर जे काही हवामान संस्था आहेत यापैकी काही हवामान संस्थांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये IOD सकारात्मक होऊ शकतो असे संकेत व्यक्त केले आहेत. जर IOD सकारात्मक झाला तर एल निनोचा प्रभाव जो आपल्या मान्सूनवर सध्या नकारात्मक दिसून येतोय तो कमी होण्यास मदत होईल आणि पावसाचं प्रमाण कदाचित वाढू शकतं. पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी या सकारात्मक IODचा फायदा होऊ शकतो, त्याचा लाभ मिळू शकतो असे देखील संकेत त्यांनी आजच्या या हवामान अंदाजामधून दिलेले आहेत. आता या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला बघावं लागेल की खरंच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये IOD सकारात्मक होतो का. जर तो सकारात्मक झाला तर तो खरंच आपल्या पावसाला पोषक ठरतो का हे देखील बघावं लागेल. परंतु भारतीय हवामान विभागानं जो अंदाज दिलेला आहे त्यानुसार
आयोडी संपूर्ण मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये तटस्थच राहण्याची दाट शक्यता आहे. मग नेमका हवामान विभागाचा आपल्या भारतीय हवामान विभागाचा अंदाज खरा येतो की जागतिक हवामान संस्थांनी की अनेक संस्थांनी जो अंदाज व्यक्त केला की आयोडी सकारात्मक होईल ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आजही हवामान विभागानं आयोडी तटस्थच राहील असं म्हटलेलं आहे. परंतु आपण अपेक्षा व्यक्त करूया की आयोडी सकारात्मक होईल आणि त्याचा मान्सूनच्या पावसाला नक्कीच आधार मिळेल. आता या पुढच्या टप्प्यामध्ये देशभरातील पावसाचं काय राहू शकतं, या पुढच्या टप्प्यामध्ये जुलैमध्ये पावसाचं काय राहू शकतं, पाऊस कसा राहू शकतो, वितरण कसं राहू शकतं, या सगळ्यांचा आढावा आपण तज्ज्ञांच्या माध्यमातून मुलाखतीच्या माध्यमातून घेणारच आहोत. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.